राज्यात 26 तारखेपासून हवामान कोरडं राहणार आहे आणि 1 मार्चपासून राज्यात ऊन वाढणार आहे. म्हणून खास करून हा महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता 26च्या नंतर राज्यात परत पाऊस काय येणार नाही. सर्व शेतकऱ्यांचे हरभरे सुखरूप निघणार आहेत म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 26पासून ते 10 तारखेपर्यंत राज्यात कसलंही वातावरण पावसाचं राहणार नाही. त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपण आपलं हरभरं काढू शकतात, आपण आपलं कांदा काढू शकतात, गहू काढू शकतात, तंबाखू देखील काढू शकतात. म्हणून खास करून हे शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. राज्यातलं वातावरण निवळणार आहे. 27च्या नंतर परत राज्यामध्ये कसलंही पावसाचं वातावरण राहणार नाही. ऊन वाढत जाणार आहे, उन्हाचा पारा वाढणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तर पूर्व विदर्भातले जिल्हे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, अकोला या पट्ट्यातला अकोला, बुलढाणा या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 25 तारखेपर्यंत तुमच्या इकडं वातावरण खराब राहणार आहे. 26पासून तुमच्या इकडलं वातावरण कोरडं होणार आहे. 26 तारखेच्या नंतर तुम्ही हरभरा काढू शकता. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, संभाजीनगर, धाराशिव या सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही काय करायचं की उद्यापासून हरभरे गहू काढण्यासाठी पोषक वातावरण आहे. उद्यापासून हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज त्या मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात. म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर अहिल्यानगर, नाशिक या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की फक्त आजच्या दिवसात ढगाळ वातावरण राहणार आहे. उद्यापासून हवामान कोरडं होत जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर 10, 12, 13 दिवस म्हणजे 10 मार्चपर्यंत चांगलं ऊन वाढणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पश्चिम महाराष्ट्रात 38, 39, 40 अंशापर्यंत पारा जाणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर ह्या पट्ट्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आजच्या दिवसात तुमच्या तिकडे देखील थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे. 26 तारखेपासून हवामान कोरडं राहणार आहे हे अंदाज लक्षात घ्यायचा.